चला, आज मकर संक्रांतीसाठी ना एकाच कामात 2 कामं करायची होते. ते म्हणजे काय, तर मुलांना म्हणजे तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला असं म्हणत वाटण्यासाठी ना त्यांना चिक्की बनवायची होती आणि कारभाऱ्यांना लाडूसुद्धा बनवायचे होते. तर मी काय केलंय, तर इथे ना अर्धा किलो तीळ घेतलेत आणि अर्धा किलो गूळ घेतलाय. तीळ चांगले भाजून घेतलेत, आधी स्वच्छ निवडून घेतले. घरचेच गावरान तीळ आहेत, ते निवडून घेतले आणि भाजून घेतलेत. तर लो फ्लेमवरती तीळ भाजून झाले, की इथे मी गूळ मीडियम फ्लेमवरती गरम करायला घेतलाय. तर साजूक तूप 2 चमचे घातले यामध्ये, म्हणजे 2 टेबलस्पून आणि ह्या गुळाचा पाक करून घेतलाय. तर मीडियम फ्लेमवरती आधी गूळ विरघळून घेतला आणि मग लो फ्लेमवरती हा पाक करून घेतला. 2-3 वेळा मी पाक चेक केला. तर पाक चेक कसा करायचा? तर इथे पाण्यामध्ये ना हे पाकाचं मिश्रण टाकायचं. पाकाची गोळी बनली आणि हाताला नाही चिकटली, की समजायचं आपला पाक झालाय आणि रिकाम्या भांड्यात ही गोळी टाकली, की टणकून आवाज येतो. तर असं समजायचं, की आपला हा पाक व्यवस्थित झालेला आहे. तर इथे ना मी तीळ सुद्धा यामध्ये घातलेले आहेत पाकामध्ये आणि मग यामध्ये मी वेलची पूड आणि थोडंसं जायफळ खिसून टाकले. तर आणि शेंगदाणे सुद्धा मी थोडेसे भरड कुटून टाकलेले आणि हे मिश्रण थंड होऊ नये म्हणून आहे ना, हे म्हणजेच गरम पाण्याच्या पातेल्यावरती ठेवून दिले. ही एक ट्रिक आहे. म्हणजेच लाडू वळेपर्यंत दुसरं मिश्रण थंड होत नाही. तर इथे मी आहे ना, हे लाडू वळून घेतेय. तर अर्धे लाडू वळून झालेत, अर्धे लाडू असे मी वळून घेतलेत. तूप लावलेल्या ताटावरती हे मिश्रण काढून घेतले चमच्याने आणि हे लाडू असे वळून घेतलेत. खूप छान हे लाडू बनतात. नक्की तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून पहा. तुमचा पाकही फसणार नाही. तुमची चिक्की सुद्धा तयार होईल. चिक्की बनवण्यासाठी काय केले, तर ते मिश्रण जे होतं ते थोडंसं मिनिटभरासाठी गरम केलं आणि मग हे ताटावरती पसरून असं लाटून घेतले आणि कापून घेतले. खूपच मस्त ही चिक्की सुद्धा बनली. थोडीशी म्हणजे एका हाताने जरी तोडली, एका बोटाने जरी तोडली ना, म्हणजे 2 बोटांच्या साहाय्याने तोडली तरी सुद्धा ही चिक्की मस्त पटकन तुटते आणि तोंडात टाकताच ही मस्त कुरकुरीत लागते. तर नक्की बनवा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.